नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक नवीन गोष्ट सांगण्यासाठी आलो. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ केरळा एक ऑफिशियल नोटिफिकेशन KEM 2026 विद्यार्थी आणि पालकांसाठी एक नोटिफिकेशन उपलब्ध झालेलं आहे. वास्तविक संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात स्वस्त मेडिकल MBBS ॲडमिशनसाठी जो कॉलेजेसमध्ये फी स्ट्रक्चर सर्वात कमी दरम्यान 7 ते 9 लाखाच्या आसपास असणारं संपूर्ण भारत देशामध्ये स्वस्त कॉलेजेस असणारं एक राज्य आहे, त्याला आपण केरळ म्हणतो. आणि या केरळ राज्यामध्ये MBBS ॲडमिशन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि याच्यामध्ये KEM 2026 म्हणजेच केरळ काउन्सिलिंगसाठी ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याच्यासाठी अप्लाय करण्यासाठीचे नोटिफिकेशन आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. वास्तविक केरळच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये 23 जुलै 2026 पासून ते 27 जुलै 2026च्या 11 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध आहे. हे नोटिफिकेशन आपल्याला उपलब्ध करून देण्याचा उद्देश एवढा आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्यामध्ये असे काही विद्यार्थी असतात की महाराष्ट्र राज्यातल्या 85% कोट्यामध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन म्हणजे इलिजिबल व्हायचं असतं त्यांनी 10वी आणि 12वी ही महाराष्ट्रातून दिली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं डोमिसाईल सुद्धा महाराष्ट्र राज्यामधलं असलं पाहिजे. आणि ह्यापैकी कोणतंही एक टॉपिक जर महाराष्ट्रातला नसेल तर तुम्ही 85% इलिजिबल होत नाही. त्याला काही एक्झम्पशन्स आहेत 4.6 आणि 4.7 नावाचे, की ज्यामध्ये एम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बदलीमध्ये वगैरे असू शकतं. परंतु असे विद्यार्थी ज्यांचं 10वी आणि 12वी आणि डोमिसाईल महाराष्ट्र राज्यामधलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी याचा विचार करायला हरकत नाही. या वेबसाईटवरती जाऊन अगदी 650 रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येते. फ्रेश रजिस्ट्रेशन करण्यासाठीची संधी आपल्याला ही जी उपलब्ध होते ती संधी आपल्याला 27 जुलै 2026च्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे असे विद्यार्थी यामध्ये जाऊ शकतात. वास्तविक पाहता या परीक्षेच्या अगोदर सुद्धा हे रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध झालेली होती. ज्यांनी ओपन स्टेट्समधून, केरळ हे ओपन स्टेट्स आहे, त्या राज्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट न घेता किंबहुना त्या ठिकाणी फीजमधलं बेनिफिट न घेता आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर यासाठी जी वेबसाईट आपल्यासाठी उपलब्ध आहे त्या वेबसाईटचं नाव आहे www.ce.kerala.gov.in. या वेबसाईटवरती जाऊन आपण 100% रजिस्ट्रेशन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल NRI डॉक्युमेंट्स आहे, त्याचबरोबर टू ॲड मेडिकल अँड मेडिकल अलाइड कोर्सेस अँड NRI कॅटेगरी मायनॉरिटी क्लेम्स टू ऑलरेडी सबमिटेड अप्लिकेशन्स, त्याचबरोबर ज्यांनी अगोदर अप्लिकेशनच्या पिरियडमध्ये अप्लिकेशन केरळ राज्यासाठी दिलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे अलाइड कोर्सेस सुद्धा ॲड करण्याची आणि NRI कॅटेगरी मायनॉरिटी हे सगळं क्लेम्स सबमिट करण्यासाठीची संधी उपलब्ध आहे. KEM 2026 कॅन्डिडेट पोर्टलवरती जाऊन www.ce.kerala.gov.in या वेबसाईटवरती जाऊन हे ॲप्लिकेशन करायचं आहे. अपलोड NRI डॉक्युमेंट अँड अपलोड कॅटेगरी जी असेल ती, त्याचबरोबर मायनॉरिटीच्या संदर्भातले सर्व केरळ राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. भारत देशामधला कोणताही रहिवासी कोणत्याही राज्याचा डोमिसाईल असणारा विद्यार्थी यामध्ये ॲप्लिकेशन करू शकतो. त्यांच्यासाठीचा एक ओपन कोटा आहे, त्या ओपन कोट्यामध्ये आपलं ॲडमिशन होणार आहे. पेमेंट अँड ॲप्लिकेशन ऑफ फी, द रिक्वायर्ड ॲप्लिकेशन फी अँड ॲडिशनल ॲप्लिकेशन फी कॅन बी पेड बाय वे ऑफ ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंट करून आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. इम्पॉर्टंट सांगितले, कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी सबमिटेड ॲप्लिकेशन्स, ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना टू कमिशनर फॉर entrance examinations under KEM 2026 as per the earlier notifications for any of the
courses such as engineering, architecture, pharmacy courses should not submit fresh applications for admission to medical and medical allied courses. Such candidates can add the required course and claims in the already submitted application as per their eligibility through the link KEM 2026 candidate portal. Multiple application may lead to the म्हणजे जास्त वेळा ॲप्लिकेशन आपल्याला करता येणार आहे, एका माणसाला एकाच वेळेस ॲप्लिकेशन करता येऊ शकणार आहे. आणि मेडिकल व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही नोटिफिकेशन नाही असं याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जर समजा एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन केलं तर तुमचं KEMच्या प्रोस्पेक्टसच्या कंडिशननुसार आपल्याला कॅन्सलेशन होऊ शकतं. फ्रेश ॲप्लिकंट्स हू विल टू बी कन्सिडर्ड ॲडमिशन्स टू व्हेरियस रिझर्वेशन कॅटेगरी. हे खरं तर रिझर्वेशन कॅटेगरी वगैरे जो टॉपिक आहे तो त्यांच्या राज्यासाठी आहे. आपल्यासाठी ओपन स्टेट्समधून आपल्याला जावं लागू शकतं. ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्ट टू थ्रू द नोटिफिकेशन ऑफ 5/1/2026 and government approved prospectus as admission to engineering, architecture, pharmacy, medical and medical allied courses related government orders available in website. ही जी केरळची वेबसाईट आहे याच्यावरती एक पाठीमागे नोटिफिकेशन आले होतं, त्याच्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत सर्व या विद्यार्थ्यांनी पालकांना ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन पहिलं केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं NRI असेल तर आपण इकडे अपलोड करू शकता NRI पोर्टलवरती जाऊन. आणि या ठिकाणी आपल्याला जी काही रजिस्ट्रेशन आपल्याला फ्रेश करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 27 जुलै 2026च्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. आता या व्यतिरिक्त आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे तो म्हणजे खरोखर या ठिकाणी कॉलेजचे नावं कोणते आहेत आणि त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर किती असतं आहे या संदर्भात आपण पाहूया. हे करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण ओपन स्टेट्स प्रायव्हेट केरळ MBBS कॉलेजेससाठी कट ऑफ रँक आणि मार्क्स आहे ते 2000 ही जी गोष्ट आहे ती 2025 मधली आहे. आता हे सगळे कॉलेजेसची नावं आहेत. एकूण 21 कॉलेजेस आहेत. 21 कॉलेजेसमध्ये बऱ्याच वेळा हे जी नावं आहेत तो खूप अवघड आहे, म्हणजे नावं खूप अवघड असतात. ते केरळी भाषेमध्ये आहे. थ्रिशूर आहे, थ्रिशूरमध्ये 2 आहेत, तिरुवल्ला, कोल्लेचेरी, त्रिवेंद्रम, त्यानंतर थिरुवल्ला, मल्लपुरम, मंगाडो, कोझिकोडे, कोलाम, कराकोलम, त्याचबरोबर एर्नाकुलम, त्यानंतर त्रिवेंद्रम, वायनाड, पलक्कड, त्याच्यानंतर पठ्ठनामिथा, वायनाड आणि थोटीपुझा अशा प्रकारचे हे गावाची नावं आहेत आणि ह्या ठिकाणी हे कॉलेजची नावं आहेत. या कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपण कट ऑफच्या संदर्भात आपण जर चर्चा करायला गेलो तर आपण पाहूया की हा कट ऑफ गेल्या वर्षीचा आहे आणि त्याचा रँक पण आपण पाहू शकता. खरं तर ह्या राज्यामध्ये आपल्याला कट ऑफ खूप जास्त लागतो, त्यामुळे मी फारसं प्रमोट करत नाही. आपण रँकवरती जाऊया. हे थ्रिसूरच्या कॉलेजमध्ये बघा 540 म्हणजे हा ऑल इंडिया रँक कुठं गेला, म्हणजे अगदी गव्हर्नमेंटला मिळते त्या ठिकाणी हे कॉलेज मिळायला लागले, त्यामुळे याचा काही उपयोग नाही आहे. सगळ्यात कमी 25,000 या रँकला मिळाले. 27,000 तिसऱ्या राऊंडमध्ये थ्रिसूरला, 30,000, 61,000, 34,000, 33,000, 43,000 हे ऑल इंडिया रँक आहे. तिकडे आपल्याला गव्हर्नमेंट मिळायला लागले, त्यामुळे इकडे जाऊन फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आम्ही केरळाची प्रमोट फारसा करत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे समजा डोमिसाईलचं प्रॉब्लेम असेल तर इकडे 7-8 लाखामध्ये कॉलेज आपल्याला मिळू शकते. 100% आजपर्यंत आपला विद्यार्थी गेला नाही. बघा 65,000, 67,000 म्हणजे 26,000 एवढा रँक आहे. त्याचबरोबर पुढे 69, 72 आणि सर्वात कमी रँक जर पाहायला गेलं तर 76,185. आम्ही नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये जर 88-89 हजाराला महाराष्ट्रामध्ये एखादं कॉलेज मिळत असेल तर 76,000 रँक असणारा विद्यार्थी केरळामध्ये 8 किंवा 9 लाख रुपये भरण्यासाठी कशाला जाईल, कारण इकडे त्याला कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं. जर एखादा विद्यार्थी खरोखरच ओपन कॅटेगरीचा असेल आणि महाराष्ट्रात त्याला 10, 11, 12 लाख रुपये भरावं लागत असेल आणि तो जर केरळमध्येच राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी याचा विचार करायला हरकत नाही. त्याचबरोबर कुणी आणखी विचार करायला पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांनी डोमिसाईल महाराष्ट्रातलं त्याचबरोबर 10वी आणि 12वी महाराष्ट्राच्या बाहेर झालेलं असेल असे विद्यार्थी
महाराष्ट्रामध्ये इलिजिबल नाहीत 85% कोट्यासाठी, असे विद्यार्थी केरळासाठी जाऊ शकतात. एकंदरीत 76,185 एवढा कमीत कमी रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे. हे सगळं कट ऑफ आम्ही काढण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना केरळासाठी काउन्सिलिंग करायचं आहे असे विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना हा एक लेटेस्ट बनवण्याचा जो प्रयत्न केला, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.